नमस्ते मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या होणाऱ्या महारविवारच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे अद्वैत हा फारच जास्त चिडलेला असतो। नैनाच्या सगळ्या वस्तू घेऊन तो बाहेर येतो। तो बाहेर रागाच्या भरात आल्यानंतर घरातील सगळे व्यक्तीसुद्धा त्याच्या पाठोपाठ येतात आणि सगळेजण त्याचा तो क्रूर चेहरा पाहत असतात। त्यावेळेस अद्वैत नैनाच्या सगळ्या वस्तू खाली फेकून देतो आणि असं म्हणतो की आयुष्यात पहिल्यांदा मी नैना खेरेवर प्रेम केलं होतं, पण तिने मला पार फसवलं आणि तिच्यामुळं माझा प्रेम या गोष्टीवरचा पार विश्वास आता उडून गेला आहे। आयुष्यात आता माझं कोणावरही प्रेम होऊ शकत नाही असं म्हणून नैनाच्या सगळ्या वस्तूंना तो आग लावतो। म्हणजेच नैनाच्या वस्तूंची त्याने होळी केलेली असते आणि हे सगळं काही बघून इकडे कलाला सुद्धा फार वाईट वाटत असतं। तर इकडे सरोज मात्र मुलाची अशी अवस्था बघून रडत असते आणि त्यानंतर ती कलाला असं म्हणते की हे सगळं काही तुझ्यामुळे झालं आहे। मी माझ्या मुलाची अशी अवस्था पाहू शकत नाही आणि इथून पुढे मी तुला असं सोडणार नाही असं म्हणून सरोज आता कलाला धमकी देते। म्हणजेच आता कला अद्वैतला या सगळ्या प्रकरणातून प्रेमाने जिंकून बाहेर काढू शकेल का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।